नमस्कार. साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 326वा. दोहे आज आपण घेणार आहोत 61 ते 64. सुमिरन का अंग. प्रथम आपण 61वा दोहा ऐकूयात. सुमिरन की सुधियो करो, जो गागर पनिहारी, होले डोले सूरत में, कहे कबीर बिचारी. सुमिरन की सुधियो करो, जो गागर पनिहारी, होले डोले सूरत में, कहे कबीर बिचारी. अर्थ ऐकूया दोह्याचा. ज्याप्रमाणे पाणी आणणाऱ्या स्त्रीचं लक्ष हलता डोलता चालता फिरता गप्पा गोष्टी करत असतानाही सर्व वेळ डोक्यावरील पाण्याच्या घागरीकडे असतं, त्याचप्रमाणे नामस्मरण करावं. नामजप कसा आणि केव्हा करावा ते कबीर या दोह्यात सांगतायत. माळ घेऊन एके ठिकाणी बसून मन एकाग्र करून मगच करावा. परंतु दिवसाचे 24 तास मनुष्य काही असं नाम घेऊ शकणार नाही. देह धारण केला आहे म्हणजे लौकिक कार्य करावीच लागणार आहेत. तेव्हा नित्याचा माळ घेऊन एके ठिकाणी बसून जप झाला की एरवी सर्व प्रकारची कामं करीत असतानाही ध्यान नाम जपाकडेच असावं. मग त्यासाठीच कबीर पाणी आणणाऱ्या स्त्रीचं इथे उदाहरण देत आहेत. पाण्याचा भरलेला घडा डोक्यावर घेऊन स्त्रिया पाणी आणताना आजही खेडोपाडी आपल्याला दिसतात. त्या डोक्यावर घागर घेऊन आपल्या सख्यांशी गप्पा गोष्टी करत आरामात चाललेल्या असतात. परंतु त्यांचं चित्त मात्र घागर पडू नये म्हणून डोक्यावरील घागरीकडेच असतं. तसंच सर्व प्रकारचा कामधंदा करीत असताना ध्यान मात्र नामाकडेच असावं असं कबीर सांगताहेत. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. डोक्यावरती घागर घेऊनी, आणत से जरी पाणी, बोले फिरे ती लक्ष घड्याकडे, नाम चित्ती आणी. डोक्यावरती घागर घेऊनी, आणत से जरी पाणी, बोले फिरे ती लक्ष घड्याकडे, नाम चित्ती आणी. पुढचा दोहा ऐकूयात 62वा. सुमिरन में मन लाइए, जैसे नाद कुरंग, कहे कबीर बिसरे नहीं, प्राण तजे तेहि संग. सुमिरन में मन लाइए, जैसे नाद कुरंग, कहे कबीर बिसरे नहीं, प्राण तजे तेहि संग. अर्थ ऐकूयात. हरिण जसं नादाशी एकरूप होतं तसं नामस्मरणामध्ये मन लावावं. प्राण जायची वेळ आली तरी ते नाम तू विसरू नकोस. हरिण अतिशय वेगाने पळणारा प्राणी, त्यामुळे त्याची शिकार करणं किंवा त्याला पकडणं अवघड असतं. म्हणून शिकारी हरणाला पकडण्यासाठी संगीताचा उपयोग करतात. ते हरिण नादाशी एकरूप होतं, त्यामुळे आजूबाजूच्या धोक्याचं त्याला भानच राहत नाही आणि मग शिकारी त्याला पकडू शकतात. त्या हरणासारखं मन नामस्मरणात लावावं असं कबीर सांगतात. नामस्मरण असं एकाग्रतेने करावं की बाह्य जगाचं भानच उरू नये. त्या नामाशी एकरूपच होऊन जावं. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. नामस्मरणी लावी मन तू, जसे नादी कुरंग, नाम कधीही विसरू नको तू, प्राण दे त्या संग.
स्मरणी लावी मन तू जसे नादी कुरंग नाम कधीही विसरू नको तू प्राण दे त्या संग. पुढचा दोहा ऐकूयात 63वा. राम नाम चिन्हा नहीं कीना पिंजर बार नैन न आवै नींद रो अलगन आवे भार. राम नाम चिन्हा नहीं कीना पिंजर बार नैन न आवै नींद रो अलगन आवे भार. अर्थ ऐकूयात. शरीर रूपी पिंजऱ्यात निवास केला, पण रामनामाची ओळख झाली नाही. परिणामी रात्री झोप येत नाही आणि एकट्याने चैनही पडत नाही. शरीरावर कबीरांनी पिंजऱ्याचं रूपक केलेलं आहे. पिंजऱ्यात जसा पक्षी असतो तसंच या शरीररूपी पिंजऱ्यात आत्मारूपी पक्षी कैदेत आहे. पिंजऱ्यातील पक्षाला पिंजऱ्यातील निवास सुखावह होत नाही, तसंच आत्मपक्षाला सुद्धा या शरीरातील निवास सुखावह होत नाही, कारण या शरीरामुळे त्याला अनेक आपत्तींना तोंड द्यावं लागतं. पण पिंजऱ्यातील पक्षाला जर खायला मिळालं तरच तो तिथे सुखाने राहतो. तसंच आत्मपक्षाला जर नामरूपी दाणा पाणी मिळालं तरच तो सुखी होईल. मन संसारात रमलेलं असल्यामुळे तो बाह्य गोष्टीत सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याचं मन एकटं रमतच नाही. पण या शरीररूपी पिंजऱ्यात असणाऱ्या आत्मारामाशी जर त्याने मैत्री केली तर त्याला बाह्य गोष्टीत सुख मिळवण्यासाठी प्रयत्नच करावे लागणार नाहीत. पण आत्मारामाशी ओळख नसल्यामुळे शरीरातील निवास हा कैदेसारखाच वाटतो. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. पिंजऱ्यामध्ये आत्मा पक्षी आत्मा राम न पाहे दुःखाने तो व्याकुळ होई नामदाना नाही. पिंजऱ्यामध्ये आत्मा पक्षी आत्मा राम न पाहे दुःखाने तो व्याकुळ होई नामदाना नाही. दोहा आता 64वा ऐकूयात. एक नाम को जानी कर दूजा दिया बहार जप तप तीरथ व्रत नहीं सतगुरु चरण समान. एक नाम को जानी कर दूजा दिया बहार जप तप तीरथ व्रत नहीं सतगुरु चरण समान. अर्थ, त्या अंतर्यामी परमात्म्याचं सत्य नाम जाणून बाकी सर्व दुसरी नामं वहावून टाकावीत. जप तप तीर्थ व्रत इत्यादींचा त्याग करून फक्त सद्गुरुचरणी समर्पित झालात तरच जीवनाचं कल्याण होईल. कबीर इथे म्हणतात की एक रामनामच घेत राहा. राम म्हणजे सद्गुरूंनी दिलेला शब्द उपदेश. निर्गुण राम तेच परमात्म्याचं सत्य नाम आहे. कबीर नुसतं रामनाम घ्या असं म्हणत नाही आहे, तर जानी कर म्हणत आहेत. म्हणजेच नुसताच मुखाने उच्चार नको, तर ते जाणायचं आहे, अनुभवायचं आहे. दुजा दिया बहाय म्हणजेच इतर सर्व गोष्टींचा त्याग करायचा आहे. त्या गोष्टींविषयी वाटणाऱ्या आपलेपणाचा त्याग करायचा आहे. एकच सत्य परमात्मा मनात दृढ धरायचा आहे. हाच मुख्य उपाय आहे. जप तीर्थ व्रत हे पूरक उपाय आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. जप करायचा आहे पण तो श्वासावर करायचा आहे. संख्यात्मक जप किती केला याला बिलकुल महत्व नाही आहे.
नाना व्रत, नाना तीर्थयात्रा हेही परमात्म प्राप्तीचे उपाय नाही आहेत. जप, व्रत आणि तीर्थयात्रा करत असताना सुद्धा त्या सत्य परमात्म्याला विसरू नये. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. एक नाम जाणून अंतरी दुजे सर्व सोडावे, जप तप तीर्थ व्रत कशाला सतगुरु चरण धरावे. एक नाम जाणून अंतरी दुजे सर्व सोडावे, जप तप तीर्थ व्रत कशाला सतगुरु चरण धरावे.